नमस्कार मित्रांनो, मी अविनाश. रणवीर सिंगचा धुरंधर चित्रपट लवकरच येणार आहे. तो सध्या या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटातील त्याचा लुक बाहेर आलेला आहे. लोकांना या चित्रपटाचा लुक खूपच आवडत आहे. त्याच्या या खुंकार लुकमुळे लोक त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहे. प्रभासचा पण द राजा साब हा चित्रपट रिलीजच्या तयारीवर आहे. प्रभास पण द राजा साब चित्रपटाच्या रिलीज डेटची आतुरतेने वाट बघत आहे. आता बातमी अशी आलेली आहे की प्रभासचा द राजा साब आणि रणवीर सिंगचा धुरंधर यांचा बॉक्स ऑफिसवर जोरदार टक्कर होणार आहे. प्रभाससाठी द राजा साब आणि रणवीर सिंगसाठी धुरंधर खूप महत्त्वाचे आहे. जर या दोन्ही चित्रपटात बॉक्स ऑफिसवर जोरदार टक्कर झाली तर या वर्षातील मोठ्या चित्रपटातील एक टक्कर असेल. दोन्ही चित्रपट 5 डिसेंबरच्या दिवशी रिलीज होण्याची दाट शक्यता आहे. मेकर यांचं म्हणणं आहे की ही तारीख रिलीज करण्यासाठी योग्य आहे. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार सगळ्या टेक होल्डर्स बरोबर मीटिंग झालेली आहे. या मीटिंगमध्ये रणवीर सिंह आणि धुरंधर या चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य दरही सहभागी होते. 5 डिसेंबर ही तारीख योग्य आहे या मताशी सगळे सहमत आहे. 6 जुलै रोजी या चित्रपटाचा टीजर आलेला आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्याच्या पहिल्या शुक्रवारी हा चित्रपट रिलीज करण्यात येणार आहे. 5 डिसेंबरला प्रभासचा द राजा साब रिलीज होणार आहे. त्यामुळे या दोन्ही सिनेमाची टक्कर होण्याची दाट शक्यता आहे. दोन्ही सिनेमाचा जॉनरा वेगळा आहे. रणवीर सिंह यांचा धुरंधर ॲक्शन थ्रिलर आहे तर प्रभासचा द राजा साब हा हॉरर कॉमेडी आहे. दोन्ही चित्रपट ऑडियन्सला चित्रपटगृहात खेचून घेतील. दोन्ही ॲक्टर आपल्या आपल्या इंडस्ट्रीमध्ये फेमस आहेत. त्यामुळे शक्यता आहे की दोन्ही चित्रपट चांगली कमाई करतील. द राजा साब चित्रपट मारुती दासरी यांनी दिग्दर्शित केलेला आहे. या चित्रपटात प्रभास बरोबर संजय दत्त, निधी अग्रवाल, ब्रह्मानंद आणि योगी बाबू आहेत. तर धुरंधर चित्रपट रणवीर सिंग बरोबर संजय दत्त, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल आणि आर माधवन आहेत.